पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल। गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत। गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह 8 पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल। कॉन्फरन्स मीटिंग, प्रमोशन इव्हेंट, पार्टी, वाढदिवस, साखरपुडा, डोहाळे जेवण, सुविधा, एसी हॉल, माइक आणि साऊंड सिस्टम, प्रोजेक्टर, उत्तम जेवण, व्हेज नॉन व्हेज। बुकिंग साठी संपर्क साधा 9356998328। पत्ता रामकृष्ण पॅलेस, गळवे प्लाझा शेजारी। एक्झिक्युटिव्ह 8 पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल। कॉन्फरन्स मीटिंग, प्रमोशन इव्हेंट, पार्टी, वाढदिवस, साखरपुडा, डोहाळे जेवण, सुविधा, एसी हॉल, माइक आणि साऊंड सिस्टम, प्रोजेक्टर, उत्तम जेवण, व्हेज नॉन व्हेज। बुकिंग साठी संपर्क साधा 9356998328। पत्ता रामकृष्ण पॅलेस, गळवे प्लाझा शेजारी। चंदू भैयाकडे बरोबर लक्ष द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। इथं जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो। खरं म्हणजे हेलिकॉप्टर मधून उतरल्यापासून रस्त्याच्या दुतर्फा, घरासमोर, गच्चीवर जनतेचा महासागर पाहायला मिळाला। आणि मी चंदूबाईला विचारलं, अरे बाबा, ही सगळे माणसं इकडे रस्त्यावर आले, तिकडे सभेला माणसं आहेत की नाही? तर बोले सभा तर इथं आल्यानंतर बघितलं तर जागाच राहिली नाही। आणि म्हणून इकडं माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर आहे आणि इकडे लाडके भाऊ पण आहेत। गुलाबराव, तुम्ही मगाशी म्हणालात की लाडक्या बहिणींनी मनावर घेतलं की कुणाचंही ऐकत नाहीत। आता लाडक्या बहिणी माझ्या या सर्व लाडक्या भावांना पण काय करायचं ते बरोबर सांग। 30 नोव्हेंबरला आणि म्हणून दिवाळी जवळ आली आहे, पण आताच विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटायला लागलेले आहे। 23 तारखेच्या निकालाच्या दिवशी महायुतीच्या विजयाचा जो धमाका होईल तो ॲटम बॉम्ब असेल। आणि 23 तारखेला चंदू भैयाच्या, चंद्रकांत पाटीलच्या विजयाचे पण फटाके फुटल्याशिवाय, कारण चंद्रकांत पाटील हा बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, एक कडवट शिवसैनिक आहे। आणि गुलाबराव म्हणाले ते बरोबर आहे, कडवट शिवसैनिक थोडा रागीट पण असतो, थोडा प्रेमाने राग व्यक्त करतो। माझ्यावर पण कधी कधी चंदू नाराज होतो, पण नंतर त्याला कळतं की बाबा मुख्यमंत्र्यांनी बरोबर केलेलं आहे। आणि मी सांगतो की गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणात किती पैसे फंड दिला आपण 2 वर्षात, 2-2.25 वर्षात चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये 5,000 कोटी जवळपास निधी दिला। आणि असं फक्त चंदूच्याच नाही, आपल्या महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये विकासाला निधीची वाट बघायला लागायची। परंतु हा देणारा मुख्यमंत्री आहे, हा दोन्ही हाताने देण्याचं काम करत आला। माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी गुलाबराव इथं बसलेले आहेत, आमदार अनेक इथं बसलेले आहेत। मी जेव्हा सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मला करायची आहे,
आपल्याला मी सांगतो, अनेक लोकांना, विरोधकांना वाटलं ही खोटी फक्त निवडणुकीची घोषणा आहे, चुनावी जुमला आहे, पैसे काही येणार नाहीत, योजना कागदावर राहील आणि मग यांना सत्ताधारी पक्षाला महायुतीला बदनाम करू. परंतु हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा, बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. एकदा मनावर घेतलं की घेतलं. एक बार कमिटमेंट दिया तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि लाडकी बहीण योजना आपल्याला मी सांगतो, एका महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी पण केली. खात्यात 2 हप्त्याचे पहिले पैसे दिले, लगे विरोधक चक्रावले, त्यांचे डोळे पांढरे झाले, तोंड काळं झालं, बुरी नजर वाले तेरा मुख काला म्हणतो तसं. गुलाबराव थोडा मैं भी सीख रहा हूं. आणि म्हणाले पैसे आलेत, लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढाल म्हणून काढून घ्या. अरे बाबानो, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे दिल्यानंतर पुढच्या पण दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हप्ता पण आम्ही दिला. आम्हाला माहित होतं की आचारसंहिता लागल्यावर हे लोक ह्याच्यामध्ये आडवा मांजर घालतील, खोडा घालतील, आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का? हात वर करा. आता चंदू भैया आणि इकडे लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ आहेत. आता एवढे लोक जर तुमच्या प्रचारात उतरले तर समोरच्याचा डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही 5वा हप्ता पण दिला. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, हे लोक कोर्टात गेले. मगाशी गुलाबराव म्हणाले अडकल्लेवार का पडकल्ली कोण? वडपल्लेवार काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी सुनील केदार यांचा माणूस नागपूरमध्ये आता गेलाय हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करायला. एक जण गेला होता मुंबई हायकोर्टामध्ये, त्याला हायकोर्टाने 1 दिली, थोबाडे पाळकडून. सरकारचं काम आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये त्यांना आधार देण्याचं काम केलं तर सरकारने काम, हा सरकारचा निर्णय, त्याला फेटाळून लावली याचिका. पण आता नागपूरच्या याच्यात पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल, कारण कोर्टाला माहित आहे माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी आता म्हणाले, कोणीतरी आता अफवा पसरवली आहे, निवडणूक आयोगाने म्हणे की स्थगित केली. निवडणूक आयोगाने काय म्हटलंय? आचारसंहितेच्या काळात काही नवीन योजना असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घ्या. आपण आचारसंहिता अगोदर ही योजना सुरू केली आणि आचारसंहिता आडवी यायला नको म्हणून आपण नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता नोव्हेंबर 20 ची निवडणूक